आपण पाहत आहात BCCN न्यूज. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी देवेंद्र फडणवीसांनी झुलवलं. फडणवीसांमुळे खरात प्रकरण घडले. श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप. राज्यात खरात प्रकरण धुमाकूळ घालत असताना अनेक भोंदूबाबा उघडे पडत आहेत. तत्पूर्वी अनेक वर्षांपासून जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी श्याम मानव यांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आहे. खरात प्रकरणाच्या संदर्भाने अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरुद्ध विज्ञानवाद दृष्टिकोन रुजवण्यासाठी अनीसने राज्यभरात प्रचार प्रसार दौरे वाढवले असून आज 20 एप्रिलला श्याम मानव हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना भोंदूगिरी, जादूटोणा यासंदर्भात मत मांडत असताना श्याम मानव यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक खळबळजनक किस्सा सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्याम मानव म्हणाले, 2013 मध्ये अंधश्रद्धा व जादूटोणाविरुद्ध कायदा निर्माण झाला. त्यानंतर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. अंधश्रद्धा निर्मूलनच्या महत्त्वपूर्ण कामासाठी राज्य शासनातर्फे एक समिती देखील नेमण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामकाजासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क झाला. यावेळी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी अनीस सातत्याने काम करत राहिली आणि आहे. मात्र त्यावेळी यासाठी लागणारा निधी देण्याकरिता फडणवीसांनी आधी सहकार्याची भूमिका दाखवली होती, परंतु नंतर पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. मी अनेकदा फडणवीस यांच्याकडे चक्रा मारत राहिलो, मात्र त्यांनी केवळ झुलवलं. काँग्रेसच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार प्रसारच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा आला नाही. मात्र फडणवीसांनी झुलवत ठेवल्याचा आरोप करत एका भाजप नगरसेवकांनी एका प्रकरणात हस्तक्षेप देखील केल्याचे श्याम मानव यांनी सांगितले. आपसात मारामाऱ्या लावतो, भांडणं करतो, चमत्कारांचे दावे करतो, त्याला घेऊन तुम्ही हिंडता. म्हणजे जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलेलं आहे. या अंधश्रद्धांना प्रतिष्ठा निर्माण करून दिलेली आहे आणि म्हणून खरात सारखे एवढे मोठे बाबा निर्माण झालेले आहेत. हे माझं अतिशय जाहीर आणि स्पष्ट मत आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.